टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 5 जुलैला जो मोर्चा ठाकरे बंधूंकडून काढण्यात येतोय, मराठी सक्ती व्हावी आणि हिंदीची सक्ती लादण्यात येऊ नये यासाठी त्याबाबतचे जे पॉम्पलेट आहेत ते सध्या वाटले जातात, परिपत्रक वाटले जातात। हे बघा, हे परिपत्रक आहेत। मनसेचे नेते पदाधिकारी सध्या ट्रेनमधून प्रवास करतायत आणि सर्व जे मराठी बांधव आहेत या ठिकाणी बसलेले किंवा इतर धर्मीय या सगळ्यांना हे पॉम्पलेट दिले जात आहेत आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये एकजूट दाखवा अशा आशयाचा जो संदेश आहे, जी मागणी ती केली जाते। आपल्यासोबत पदाधिकारी आहे। कुठलाही झेंडा नाहीये, केवळ मराठी हाच अजेंडा आहे असं म्हणताय का? हो नक्कीच, कुठल्याही झेंड्याखाली हे आंदोलन नाही आहे। आता आम्ही मनसेचे म्हणून इथे उतरलेलो आहोत, पण कुठलाही अजेंडा, कुठल्याही झेंड्याखाली हा अजेंडा नाही आहे। ह्या प्रत्येक मराठी माणसांसाठी आहे, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्या संघटना आहेत। असं नाही की फक्त पॉलिटिकल लोक आहेत, संघटना, शेतकरी संघटनापासून कार्यकर्ते, मराठी साहित्यिक, मराठी सिनेमासृष्टी, हे सगळे याच्यामध्ये या आंदोलनामध्ये भाग घेत आहेत। नक्की सर्वसामान्य मुंबईकर आहेत। तुमच्या हातामध्ये हिंदी सक्ती विरोधात आरपारची लढाई, तुम्हाला पॉम्पलेट मिळालंय, मोर्चात सहभागी होणार का? हो नक्कीच, नक्की नेमकं तुम्हाला सरकारच्या निर्णय केलेलं आहे ते चांगलं आहे। म्हणजे जे मराठीसाठी आपण आपला एकजूट अशी दाखवली पाहिजे आणि खास हे मराठीसाठी जे आपण हे करतोय, राजसाहेब आहेत, उद्धव साहेब आहेत, एकत्र येऊन करतात, ते खूपच चांगलं आहे। दोन्ही ठाकरे बंधू या निमित्तानं एकत्र येत, आनंद आहे? आनंद 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 नक्कीच। या ठिकाणी पण काही बांधव आहेत मराठी बांधव। काय नाव आहे तुमचं? अरुण। हिंदी सक्ती विरोधात आरपारची लढाई आहे, काय म्हणाल? चांगलं आहे, व्हायलाच पाहिजे। त्यामध्ये सहभागी होणार ना। आणि दोन्ही ठाकरे बंधू या मोर्चाच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर आहे। मराठी माणसं नेमकं काय विचार करतात या सगळ्या राजकीय घडामोडीबद्दल? मराठीबद्दल सर्व पक्षांनी एकत्र यायला पाहिजे। जे महाराष्ट्रातले नेते आहेत, जे पण मराठी आहेत, त्यांनी। ताई या ठिकाणी आहेत। ताई, काय नाव तुमचं? अपूर्वा म्हात्रे। मात्र ताई, तुमच्या हातात सुद्धा हा पॉम्पलेट देण्यात आलाय, जाणार मोर्चात सहभागी होणार? हो, होणार आणि मूळ म्हणजे आपली मराठी टिकली पाहिजे, कोणीतरी वाली असला पाहिजे। नक्कीच। आणि सक्ती करते सरकार असं म्हणावं? अजिबात नाही, सरकारकडून सक्ती होते हिंदी भाषेत। हो लढा देणार शेवटपर्यंत। आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि मोर्चामध्ये आता नेमके किती जण सहभागी होणार आहेत, मुंबईकर कसा प्रतिसाद देणार पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन खंडूराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।